1500 प्रीलोडेड गानों वाला कीपैड फोन धमाकेदार साउंड के साथ कारवां मोबाइल। मान्यवरांना विनंती करते की कृपया त्यांनी प्रमुख अतिथी आज आपल्यामध्ये आहेत अष्टपैलू असं सर्वार्थानं देखणं व्यक्तिमत्व अर्थातच माननीय सुहासिनी शहा। टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूयात। याचबरोबर प्रसिद्ध नाट्यकलावंत दिग्दर्शक माननीय श्रीपाद एरमाळकर सर देखील आज आपल्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत, त्यांचंही आपण स्वागत करत आहोत। तसंच याबरोबरच विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू माननीय डॉक्टर प्रकाश महानवर सर आज अध्यक्षस्थानी आहेत, त्यांचंही आपण स्वागत करत आहोत। याचबरोबर आज ज्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभली आहे असे विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा सर, विद्यापीठाच्या सन्माननीय कुलसचिव योगिनी घारे मॅडम, या सगळ्यांचंच स्वागत करत असताना विद्यार्थी विकास विभागाचे संचालक जे व्यासपीठावरती उपस्थित आहेत डॉक्टर केदारनाथ काळवणे सर, युवा स्पंदनचे समन्वयक डॉक्टर विकास कडू सर यांचंही आपण स्वागत करूयात। तसंच आज सभा मंडपामध्ये उपस्थित असणारे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य माननीय देवानंद चिलवन सर यांचंही आपण स्वागत करत आहोत आणि परीक्षा मंडळ संचालक डॉक्टर अंधारे सर देखील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचंही आपण विद्यापीठाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करूयात। याचबरोबर विद्यापीठाच्या परिसरामध्ये उपस्थित आजच्या या सभामंडपामध्ये उपस्थित विद्या परिषद, व्यवस्थापन परिषद आणि अधिसभा सदस्य, उपस्थित सांविधानिक अधिकारी, विविध संकुलांचे संचालक, विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित सर्व विद्यार्थी कलावंत आणि त्यांच्या कलेला भरभरून दाद देणारे सर्वच उपस्थित रसिक प्रेक्षक अशा सर्व कलाप्रेमींचं मनपूर्वक स्वागत। यानंतर व्यासपीठावर विराजमान असणाऱ्या सर्वच मान्यवरांना विनंती करते की कृपया त्यांनी दीप प्रज्वलन, नटराज पूजन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करावं। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। प्रथमेश्वरा गणेश्वरा चिन्तामणि परमेश्वरा। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। प्रथमेश्वरा गणेश्वरा चिन्तामणि परमेश्वरा। गणनाथ सुरमणि गणपति, गणनाथ सुरमणि गणपति। हे रंब श्रीलंबोदरा, हे रंब श्रीलंबोदरा। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,
सोलापूर विद्यापीठ सोलापूर विद्यार्थी विकास विभाग आयोजित युवा स्पंदन सांस्कृतिक महोत्सव 2024 येथे उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे। विद्यापीठातील प्रवेश विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि सांस्कृतिक कला प्रकारांना वाव मिळावा म्हणून युवा स्पंदन सांस्कृतिक महोत्सव आपल्या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे। धन्यवाद सर। सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी स्थानपन्न व्हावं। यानंतर प्रास्ताविक करण्यासाठी माननीय डॉक्टर विकास कडू सर, समन्वयक युवा स्पंदन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं। सर्वांना नमस्कार। आज विद्यार्थी विकास विभाग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आयोजित युवा स्पंदन सांस्कृतिक महोत्सव 2024च्या उद्घाटन समारंभाप्रसंगी येथे उपस्थित सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करत आहे। या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय कुलगुरू प्राध्यापक प्रकाश मानवार सर यांनी विनंतीला मान देऊन इथं उपस्थित राहिले व अध्यक्षस्थान भूषवले। तसेच खरं सांगायचं तर 4 वर्षाच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच हा महोत्सव अधिविभागातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्याची परवानगी दिल्याबद्दल प्रथमतः सरांचे विशेष आभार। तसेच प्रमुख अतिथी म्हणून आपल्यासोबत उपस्थित असलेल्या सोलापूरच्या प्रसिद्ध उद्योजिका श्रीमती सुहासिनी शहा मॅडम, त्याचबरोबर प्रसिद्ध नाट्यकलावंत आणि दिग्दर्शक श्रीपाद यरमाळकर सर हे सुद्धा आपल्यासोबत विशेष उपस्थित राहून सहभागी स्पर्धकांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देणार आहेत। तसेच व्यासपीठावर उपस्थित प्रकुलगुरू आदरणीय प्राध्यापक लक्ष्मीकांत आमा सर, कुलसचिवा योगिनी घारे मॅडम, विद्यार्थी विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे सर, त्याचबरोबर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले MC मेंबर देवानंद चिलवन सर, संचालक परीक्षा मूल्यमापन मंडळ डॉक्टर श्रीकांत अंधारे सर, वित्त व लेखा अधिकारी श्रेणिक शहा सर यांचे मी मनापासून स्वागत करतो। तसेच येथे उपस्थित सर्व अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्य, विद्या परिषद सदस्य, अधिष्ठाता, सर्व संविधानिक अधिकारी, सर्व संकुलाचे संचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ज्यांच्यासाठी हा युवा स्पंदन महोत्सव खऱ्या अर्थाने आयोजित केला आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांचे व विविध स्पर्धांमध्ये उपस्थित परीक्षकांचे मी मनापासून स्वागत करतो। तसेच युवा स्पंदन सांस्कृतिक महोत्सव आयोजनासाठी विविध समित्या गठीत केल्या असून त्यामधून मुख्यत्वे सुकाणू समिती, आयोजन समिती, तसेच विविध समित्यांचे समन्वयक सदस्य यांचेही मी स्वागत करतो। आपल्या विद्यापीठामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा व ते अधिक वृद्धिंगत व्हावे यासाठी विद्यापीठाने या महोत्सवाचे 2 दिवसीय आयोजन केलेले आहे। या युवा स्पंदन महोत्सवामध्ये विविध कला प्रकारांचे सादरीकरण होणार आहे। यामध्ये मुख्यत्वे समूह नृत्य, लघुनाटिका, फॅशन शो, थीम डान्स, रांगोळी, मेहंदी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, पेंटिंग स्पॉट, फोटोग्राफी, मराठी, हिंदी व इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा, सुगम संगीत स्पर्धा, फनफेअर स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन केलेले आहे। यामध्ये विविध संकुलाचे सुमारे 250 विद्यार्थी कलाकार सहभागी झालेले आहेत। तसेच यासाठी प्रत्येक कला प्रकारासाठी आपल्याला वेगवेगळे परीक्षक लाभलेले आहेत। त्या परीक्षकांचेही मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि प्रत्येक कला प्रकारासाठी जे काही परीक्षक आपण बोलवले आहेत ते अतिशय त्या कला प्रकारामध्ये निपुण आहेत आणि त्यामुळेच प्रत्येक कला प्रकारात जेवढे काही संघ सहभागी झालेले आहेत त्यांचे निकाल हे पारदर्शक लागतील आणि योग्य तो निकाल हाती येईल यासाठीच ते नियोजन अतिशय योग्य पद्धतीने केलेलं आहे। खरं सांगायचं तर हा जो युवा स्पंदन महोत्सव आहे हा वेगवेगळ्या संकुलांमध्ये जे काही वेगवेगळे संघ आहेत त्यांच्यासाठी आयोजित केलेला आहे। याचा उद्देश हा जे काही संकुलामधील वेगवेगळे विद्यार्थी असतील
जे काही स्टिरिओटाईप रेग्युलर लेक्चर्स प्रॅक्टिकल ह्या सगळ्या गोष्टी होत असतात, परंतु त्यांना इतर गोष्टींसाठी वाव मिळावा आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. याच्यामध्ये सर्वांनी किंवा सर्व संघचालकांनी एक दक्षता घ्यायची किंवा त्यांना एक विनंती आहे की या स्पर्धेसाठी वेगवेगळे नियम घालून दिलेले आहेत. ते नियम सर्वांशी शेअर केलेले आहेत, तर ते नियम तुम्ही काळजीपूर्वक वाचावेत. आपल्या सर्व वेगवेगळ्या कला प्रकारामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना ते निदर्शनास आणून द्यावेत आणि स्पर्धा कशा प्रकारे सुरळीत पार पडेल, पारदर्शक पार पडेल, कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही याची सर्व संघचालकांनी दक्षता घ्यायची. या युवा स्पंदन महोत्सवाला यशस्वी आणि चांगल्या प्रकारे प्रसिद्धीसाठी तुम्ही चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवा, चांगला रिस्पॉन्स द्या. आणि ही जी स्पर्धा आहे ही आपल्या वेगवेगळ्या संकुलांमध्ये आहे. या स्पर्धेला सर्व स्पर्धकांनी पॉझिटिव्हली घ्या, स्पोर्ट्स स्पिरिट दाखवा आणि जे काही निकाल येतील सर्व स्पर्धांसाठी प्रत्येक स्पर्धेसाठी 3-3 परीक्षक नेमलेले आहेत, जो की फेअर निकाल यावा आणि ते फेअर येतील, पारदर्शक असतील याचीही काळजी घेतलेली आहे. त्याच्यामुळं स्पिरिट घेऊन किंवा स्पोर्ट स्पिरिटने ते सर्व घ्यावं, पॉझिटिव्हली घ्यावं आणि ही स्पर्धा अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडावी. कोणताही गोंधळ किंवा कोणत्याही प्रकारचं गालबोट या कार्यक्रमाला लागणार नाही याची दक्षता सर्व संचालकांनी किंवा त्या स्कूलच्या संघचालकांनी घ्यायची आहे. पण पुन्हा एकदा मी सर्व युवा स्पंदन सांस्कृतिक महोत्सव यामध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आणि त्यांना या स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊन माझे मनोगत थांबवतो. जय. धन्यवाद सर. नक्की सरांनी म्हटल्याप्रमाणे विद्यार्थी सगळे लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्समध्ये अडकलेले होते, पण प्रॅक्टिकल्स करणारे विद्यार्थी प्रॅक्टिसमध्ये बिझी झाले. तर या सगळ्या काही दिवसांमध्ये एक कलेचा एक उत्तम माहोल इथं निर्माण झाला आणि अर्थातच आयुष्यभरासाठी एक वेगळी आठवण त्यांना या युवा स्पंदननी मिळणार आहे, यात काही शंका नाही. यानंतर अर्थातच आपण स्वागत सत्काराकडे वळत आहोत. नव्या युगाच्या नव्या आव्हानांना विज्ञानाच्या माध्यमातून संशोधनाद्वारे उत्तरं शोधणारे संशोधक, पॉलिमर केमिस्ट्री या विषयामध्ये जागतिक दर्जाचे संशोधक असा नावलौकिक प्राप्त असणारे विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आदरणीय डॉक्टर प्रकाश महानवर सर यांचं सर्वप्रथम आपण स्वागत करणार आहोत. मी डॉक्टर काळवणे सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर आहेत विद्यार्थी विकास विभागाचे संचालक माननीय डॉक्टर केदारनाथ काळवणे सर यांच्या हस्ते आपण सन्माननीय कुलगुरूंचा इथं सत्कार संपन्न करीत आहोत. जितका कमीत कमी परिचय देणं शक्य तितका कमीत कमी वेळेमध्ये परिचय देण्याचा प्रयत्न करते. माननीय डॉक्टर सुहासिनी शहा मॅडम 1986 साली त्यांनी MBBS पूर्ण करत त्या डॉक्टर झाल्या. याच वर्षी बेस्ट ऑलराऊंडर स्टुडंट अवॉर्डसह त्यांनी सुवर्ण पदक देखील मिळवलेलं आहे. त्यानंतर त्या LLB झालेल्या आहेत. नंतर सुगम संगीताचा डिप्लोमा त्यांनी पूर्ण केलेला आहे. शास्त्रीय संगीताचा त्या अभ्यास करत आहेत, शिकत आहेत. शास्त्रीय नृत्य कथकचं देखील शिक्षण त्या घेत आहेत. त्या एक प्रतिभासंपन्न चित्रकार आहेत. त्या एक उत्तम बॅडमिंटनपटू आहेत. अनेक स्पर्धा त्यांनी जिंकलेल्या आहेत. सध्या त्या नॅशनल लॉ स्कूल युनिव्हर्सिटी ऑफ इंडिया बेंगलोर इथून मास्टर ऑफ बिझनेस हा अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत. वर्तमानपत्रातून त्या सातत्यानं लिहित असतात. मला काही सांगायचं आहे या पुस्तकाच्या त्या लेखिका आहेत. शाळा, महाविद्यालय, अनेक संस्थांच्या माध्यमातून मोठं सामाजिक आणि शैक्षणिक काम त्या करत असतात, चालू आहे त्यांचं. याचबरोबर सौर ऊर्जा, बायोगॅस इत्यादी शाश्वत विकासासाठीचे अनेक उपक्रम देखील त्या राबवतात. प्रेसिजन गप्पा, प्रेसिजन संगीत महोत्सव आणि प्रेसिजन फिल्म फेस्टिवल या माध्यमातून अनेक वर्ष त्या सोलापूरकरांना सांस्कृतिक मेजवानी देत आहेत. असं डॉक्टर, वकील, गायन, नृत्य, चित्र या कलात पारंगत असणारी कलावती, सिद्धहस्त लेखिका, एक उत्तम खेळाडू, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या, समाजभान जपणाऱ्या सुहासिनीताई आज प्रिसिजन कॅम्पशाफ्ट लिमिटेड या नावाजलेल्या बहुराष्ट्रीय कंपनीच्या संचालिका आहेत, यशस्वी उद्योजिका आहेत. माननीय सुहासिनी शहा मॅडम यांचा सत्कार सन्माननीय कुलगुरूंनी इथे करावा अशी त्यांना नम्र विनंती करते. आजपर्यंत मॅडमना अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रातील, भारतातील नावाजलेले पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.
मला वाटतं अशा व्यक्तिमत्वासाठी अष्टपैलू हे विशेषण देखील कमी पडतं. असे आज प्रमुख पाहुणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. धन्यवाद. आज आपल्याला विशेष पाहुणे म्हणून लाभलेले आहेत माननीय श्रीपाद येरमाळकर सर, प्रसिद्ध नाट्य कलावंत आणि दिग्दर्शक सोलापूर. माननीय श्रीपाद येरमाळकर सर 1981 पासून नाट्यक्षेत्रात नाट्य अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहेत. सरांनी एकूण 30 वेगवेगळ्या 2-3 अंकी गद्य व पद्य संगीत नाटकातून अभिनय केला आहे. एकूण 12 एकांकिकामध्ये अभिनय केला आहे. 14 बालनाट्य सरांनी दिग्दर्शित केलेली आहेत. राज्यनाट्य, कामगार नाट्य आणि व्यावसायिक नाटकामध्ये सरांनी अभिनय केला आहे. राज्यनाट्य व कामगार नाट्य स्पर्धेत सरांना उत्कृष्ट दिग्दर्शन आणि प्रकाश योजनेची अनेक पारितोषिके मिळालेली आहेत. तो मी नव्हेच व इथे ओशळला मृत्यू या नाटकामध्ये श्री प्रभाकर पळशीकर यांच्यासोबत सरांनी काम केलेलं आहे. इथे ओशळला मृत्यू नाटकात औरंगजेबची भूमिका, तेंडुलकर यांच्या विठ्ठल नाटकातील भूमिका, घाशीराम कोतवाल नाटकात नाना फडणीस ही भूमिका आणि चखोर घास या नाटकातील पाटील ही भूमिका सरांनी उत्कृष्टपणे पार पाडलेली आहे. बायको उडाली भुर या नाटकाचे 32 प्रयोग तेही व्यावसायिक केलेले आहेत. दिनूच्या सासूबाई राधाबाई 12 प्रयोग केलेले आहेत. येथे ओशळाला मृत्यू 8 प्रयोग यशस्वी सादर झालेले आहेत. सरांना अनेक पारितोषिकं आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी परीक्षक म्हणून काम केलेलं आहे. विशेष म्हणजे 100व्या नाट्य संमेलनात हुतात्मा स्मृती मंदिर येथे सरांनी परीक्षक म्हणून काम केलेलं आहे. असे उत्कृष्ट कलावंत आणि सोलापूरचा माणूस म्हणून आपल्याला अतिथी लाभलेले आहेत. मी माननीय श्रीपाद येळमळकर सरांचा, प्रसिद्ध नाट्य कलावंत आणि दिग्दर्शक सोलापूर, यांचं स्वागत आणि सत्कार कुलगुरू महोदय माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर सर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांनी करावी अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. उत्तम संशोधक आणि ज्यांच्या कामातून ज्यांची ओळख आहे, प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा सर, प्रकुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांचं स्वागत माननीय डॉक्टर विकास कडू सर, समन्वयक, युवा स्पंदन सांस्कृतिक महोत्सव यांनी करावी अशी मी त्यांना विनंती करतो. यांनी करावी अशी मी त्यांना विनंती करतो. व्यासपीठावर उपस्थित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ सोलापूर, कुलगुरू सर, प्रभारी कुलगुरू दामा सर, घरे मॅडम, आजच्या प्रमुख अतिथी शहा मॅडम आणि इतर सर्व उपस्थित प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, मी नाट्य क्षेत्रातला असल्यामुळे आज तुमचा जो हा महोत्सव आहे त्याच्यामध्ये मी फारसा वेळ घेणार नाही. फक्त काही गोष्टी सांगेन की माणसाला जशी जगताना आपल्या पोटाची भूक भागवावी लागते, तसं आपल्याजवळ काहीतरी मेंदूची भूक भागवणारं एक साधन लागतं. आणि जो कलावंत कोणत्याही क्षेत्रातला असतो, मग तो संगीत, नृत्य, नाटक, चित्रकला किंवा कुठल्याही क्षेत्रातला जो कलावंत असतो, तो एक आपल्याबरोबर एक घेऊन जगत असतो जाणीवा समाजाबद्दलच्या, आणि त्या जाणीवा व्यक्त तो आपल्या कलेतून करत असतो. त्यामुळे तुमच्याजवळ जी कला आहे ती फक्त या शिकत असताना मर्यादित न ठेवता, आपल्यासमोर शहा मॅडमचं उदाहरण आहे, आत्ता परिचय करून देताना सांगितलं की अजूनही त्या शिकतायत, नृत्य शिकतायत किंवा शास्त्रीय गायन शिकतायत. ही कला आपल्याला काही गोष्टीतनं बाहेर पडण्यासाठी मदत करते. म्हणजे आजकालच्या ज्या अनेक गोष्टी आपण समाजामध्ये पाहतो की शिकताना बऱ्याच वेळेला काही विद्यार्थ्यांना अपयश येतं, नोकरीत अपयश येतं आणि लगेच आपण
त्या फ्रस्ट्रेशन नावाच्या ह्याच्यात जातो, असं एक उदाहरण आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतं. पण तुमच्याबरोबर तुमची कला जर असेल तर तुम्ही त्यातनं बाहेर पडू शकता. ती कला तुम्हाला त्यातनं मदत करू शकते. आणि आजकाल तर जग फार जवळ आलंय. मोबाईलद्वारे किंवा इंटरनेटद्वारे तुमच्या कला तुम्ही लोकांपर्यंत सहज पोहोचवू शकता, जगाशी त्याची ओळख करून देऊ शकता आणि त्यातून तुम्ही पुढे जाऊ शकता. या सगळ्या गोष्टी ज्या एक साधारण 80च्या दशकामध्ये आम्ही जेव्हा नाट्यक्षेत्रात आलो तेव्हा काहीच माहीत नव्हतं. आज तुम्हाला बरंच काही माहीत होऊ शकतं, त्यातून तुम्ही पुढे जाऊ शकता. परंतु कला मात्र जिवंत ही ठेवली पाहिजे, कारण कलाकार हा अतिशय जाणीवेतून काम करत असतो, असं एक माझं वैयक्तिक मत आहे. की त्या जाणीवा त्याला त्या इतर गोष्टी करू देत नाहीत ज्या समाजाला मान्य नाहीत अशा. आणि त्यातूनच एक खिलाडू वृत्ती, जसं मगाशी कडू सरांनी सांगितलं की खिलाडू वृत्ती, मला नाही वाटत त्यांनी सांगितलं की इथं काही असं वादविवाद होतील, कारण सगळे मॅच्युअर्ड विद्यार्थी या ठिकाणी आहेत. कॉलेज 11वी 12वी पासून युथ फेस्टिवलमध्ये कामं करून पण इथपर्यंत आलेले आहेत. त्यामुळे जरी ही स्पर्धा असली तरी सुद्धा त्याच्यामध्ये खिलाडू वृत्ती असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हेच खेळ असतील, स्पोर्ट्स असेल किंवा कुठलीही कला असेल, त्यातनं शिकायला मिळतं की यशाबरोबर अपयश हे कसं पचवायचं. जे अपयश आलेलं पचवता आलं पाहिजे आणि यश डोक्यात जाऊ देता कामा नये. अशा पद्धतीनं जर आपण या कलाकडं पाहिलं, या कलेकडं पाहिलं तर आपण कायम पाय जमिनीवर ठेवून आयुष्यात राहू शकतो आणि प्रगती करू शकतो. असे अनेक कलावंत आपल्याला नाट्यक्षेत्रात किंवा सिनेमा क्षेत्रात पाहायला मिळतात, ज्यांच्याबद्दल आपण ऐकतो वाचतो की ते खूप डाऊन टू अर्थ आहे. म्हणजे किती मोठे कलावंत असते तरी ते सुद्धा अनेक लोकांशी संवाद साधतात, त्या पद्धतीनं जगतात. तर आपण ही कला तुमच्याजवळ जी आहे ती कला जपावी आयुष्यभर. म्हणजे माणसाला शिकायला वय नसतं, तसं कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही आत्ता जरी काही नंतर नोकरीला बाहेर पडला, त्याच्यातनं वेळ मिळाला नाही, तरी पुन्हा जेव्हा असे काही लोक आहेत 50-60ला आल्यानंतर काही वाद्य शिकतायत, गायला शिकतायत, म्हणजे त्या स्वानंदासाठी. आणि आत्ता तुम्हाला इथून पुढे जायचं असेल तर खूप मोठं तुमच्यासमोर जग आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. आत्ता इथं जसं ज्या पद्धतीनं मातीकाम असेल, बेंदी असेल, गायन असेल किंवा पथनाट्य असतील, स्किट्स असतील, थोडंसं अजून काही गोष्टी नाटकातला मी असल्यामुळे असं मला सांगावंसं वाटतं की नाटक हा एक प्रकार फार कमी पाहायला मिळतो. म्हणजे युथ फेस्टिवलमध्ये एकांकी किंवा स्किट सोडले तर 2 ते 3 अंकी नाटकांमध्ये कलावंत पुढे येत नाहीत. खरं तर नाटक ही कला अशी आहे की जसं म्हणतात ना, घर पाहावे बांधून, तसं नाटक पाहावे बसवून. नाटक बसवताना किंवा नाटकात काम करताना बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. तर तुमच्याकडं पेशन्स जर नसतील तर तुम्ही नाटकाच्या तालिमेला येत गेलात तर पेशन्स पण हळूहळू तुमच्यामध्ये येत जातात. त्यानंतर एकमेकाला कोऑर्डिनेट करून कशा प्रकारे स्टेजवर काम करायचं, जसं समूह नृत्यामध्ये पण असतं की त्या पद्धतीनं नाटकामध्ये काम करणं. संवाद, त्यामध्ये वाचाशुद्धी जो प्रकार आहे तो सुद्धा कसा असतो. म्हणजे प्रमाण भाषा आणि बोलीभाषा ही वेगवेगळी आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेली इथे विद्यार्थी, त्यांची प्रत्येकी बोलीभाषा वेगळी आहे, पण नाटकाची एक भाषा असते. त्या भाषेतून तुम्ही तुमची वाणी सुधारू शकता. तुमच्यामध्ये धाडस, त्यातलं तुमचं धाडस वाढवू शकतं, कारण तुम्हाला लाईव्ह परफॉर्म करायचं असतो. प्रेक्षकांच्या डोळ्यात नजर भिडवून संवाद म्हणायचे असतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करता नाटकामध्ये आता आम्ही 100वे नाट्य संमेलन केलं इथं सोलापुरात. नाट्य परिषद उपनगरी शाखेचा मी कार्यकारिणी सदस्यच आहे. पण थोडी मला त्याच्यामध्ये अशी उणीव जाणवली की तरुण वर्ग कमी होता. 100व्या नाट्य संमेलनामध्ये परफॉर्म करायला होते काही, परंतु संमेलनामध्ये प्रेक्षक म्हणून किंवा संमेलनामध्ये काम करायला म्हणून तरुण वर्ग कमी होता. तर त्या ठिकाणी तुम्ही आला पाहिजे. नाटक हे पाहिलं पाहिजे. नाटक पाहिल्याशिवाय कळत नाही की नाटक कसं असतं. त्यामुळे नाटक पाहण्याची एक सवय ठेवा. तुम्हाला इथून 10 किलोमीटरवर हुतात्मा स्मृती मंदिर आहे, तर वेगवेगळ्या स्पर्धा असतात किंवा व्यावसायिकची काही खूप छान नाटकं येतात.
ती नाटकं बघायला तुम्ही येऊ शकता. सोलापुरामध्ये 2-3 लोक असे आहेत की जे एक फार कमी पैशात 6 नाटकं दाखवतात, वर्षाला 6 नाटकं दाखवतात. म्हणजे एक 700 रुपये तिकीट असेल तर ते साधारण नाटक 300 रुपयात बघायला मिळतं. त्या योजनेचे तुम्ही सभासद झाला तर तुम्हाला नाटकही एक वर्षातून 6 पाहायला मिळतात. पण नाटकही पाहायला शिका. विषय खूप चांगले आहेत सध्या, फक्त विनोदीच आहेत का नाही आहेत. परवाच्या संमेलनात सुद्धा आता आम्ही बोलत होतो ते अमेरिकन अल्बम नावाचं नाटक होतं, जे आत्ताच्या काळाला अनुरूप आहे की मुलं अमेरिकेत आहेत, आई वडील वयस्कर इथं भारतात आहेत आणि मग त्यांच्यातले जे काही प्रसंग आहेत. खूप चांगला विषय होता, खूप चांगल्या विषयावर नाटकं येत आहेत. मग नाटक बघायला शिका. नाटक बघण्याने बराच फरक आपल्यामध्ये, आपल्या विचारांमध्ये पडत असतो. या गोष्टी फक्त ऐकण्याच्या नाही आहेत, त्या तुम्ही स्वतः त्याचा एक अनुभव घ्या कधीतरी आणि इथून बाहेर पडून तिथपर्यंत येऊन पहा. लक्षात येईल की लोक काय करतात, विषय काय असतात. हे सगळं तुमच्यासाठी आहे. तुम्ही त्यातनं मॅच्युअर्ड आहात तेवढं करू शकता, पाहू शकता, विचार करू शकता आणि यातूनच एक प्रगल्भ माणूस समाजामध्ये पुढे जाऊन तुमच्या रूपाने आपल्या भारत देशाला मिळू शकतो. एवढंच मी या ठिकाणी बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. नक्कीच आपल्या शिक्षणाबरोबर कलेशी जमलेली मैत्री देखील आपल्याला बरंच काही शिकवून जाते, नवे रंग पेरते. धन्यवाद सर. यानंतर माननीय डॉक्टर सुहासिनी शाह मॅडम यांना विनंती करते की त्यांनी सगळ्यांशी संवाद साधावा. नमस्कार. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटीमध्ये या युवा स्पंदन कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मला बोलवलं, त्याबद्दल मी प्रथम कुलगुरू डॉक्टर महानवर सर, तसेच आजचे उपस्थित सर्व मान्यवर, सर्व युनिव्हर्सिटीचे अधिकारी, समोर बसलेले प्राचार्य, कर्मचारी आणि सर्व विद्यार्थीजन, सर्वांचे आभार मानते की मला इकडे बोलवलं आणि इतक्या मोठ्या एक यंग युवा लोकांशी संवाद साधण्याची एक संधी मिळाली. म्हणून मला वाटतं हा उपक्रम 4 वर्षानंतर होतोय असं कडू सरांच्या बोलण्यात आलं. तर हे खूप छान आणि चांगली गोष्ट आहे, कारण मला वाटतं युवा स्पंदनसारखी ज्या या काही स्पर्धा आहेत ज्यातनं विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीची पिढी इथून आपण तयार करतो आहोत असं मला जाणवतं. ह्यात वैयक्तिक कला आहेत, ज्या रांगोळी असेल, मेहंदी असेल किंवा एकनृत्य किंवा सोलो असतील, पण ज्या मिळून करायच्या, सादर करायच्या कला आहेत, म्हणजे नाटक आहे, तुम्ही लघुनाटिका करता आहात किंवा तुम्ही नृत्य, समूह नृत्य करता आहात, तर याच्यातनं फक्त ती कला नाही तर त्याच्याबरोबरच तुम्हाला एकत्र काम करण्याची संधी मिळते. तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचं यातून शिक्षण मिळतं. म्हणजे फक्त शिक्षणच्या बरोबरीने ह्या सांस्कृतिक गोष्टी शिकणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे, कारण टीम बिल्डिंगसारख्या गोष्टी किंवा एका टीममध्ये काम करणं काय असतं, लीडरशिप क्वालिटीज, या देखील अशा समूह नृत्य, नाटिका यासारख्या गोष्टींमधून होतात. आणि जी काही वक्तृत्व स्पर्धा आहे त्यातून समोर उभं राहून आपले विचार मांडण्याचं धाडस मुलांना मिळतं. त्यामुळे या सगळ्या स्पर्धा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्यात तुम्ही अतिशय मोठ्या संख्येने भाग घेत आहेत. आज 250 एकूण विद्यार्थी यात भाग घेत आहेत. ही खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि मला असं नेहमी वाटतं की शिकताय तुम्ही, काहीतरी डिग्री मिळवताय आणि त्याचं सगळ्याचं कशासाठी हे आहे तर शेवटी नोकरी मिळवण्यासाठी आहे. पण नोकरीत तुमचं शिक्षण जे आहे ते बघितलं जातंच, अर्थात तुमचं नॉलेज बघितलं जातं, पण त्याबरोबरीने आम्ही जेव्हा इंटरव्ह्यूज घेतो, म्हणजे मी एक प्रिसिजन कॅम्पशाफ्ट ही कंपनी आम्ही सोलापुरात चालवतो, आज जवळजवळ 2000 लोक काम करतात, तर तेव्हा आम्ही जेव्हा कोणाला तरी नोकरीसाठी इंटरव्ह्यू करतो तेव्हा हे देखील बघतो की शिक्षणाच्या पलीकडे अजून या मुलांनी काय केलं आहे. म्हणजे त्याला टीममध्ये मिळून काम करता येणार आहे का, त्याला आपली टीम पुढे घेऊन जाता येणार आहे का, अजून काही वेगळ्या गोष्टी इथे तो घेऊन कारण कला जेव्हा येते ना तेव्हा एक बघण्याची दृष्टी पण वेगळी येते कलाकाराची आणि त्या दृष्टीने काही कामांमध्ये देखील तुम्ही सुधारणा करू शकता. तर त्यामुळे ह्या गोष्टी देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत जेवढी तुमची डिग्री आहे आणि त्या सगळ्याची संधी तुम्हाला इथे मिळते. म्हणून मी युनिव्हर्सिटी चे कुलगुरू सरांचे आणि तुमच्या सगळ्याच टीमचे मनापासून अभिनंदन करते आणि धन्यवाद देखील त्यांना देते. प्रेसिडेंट फाउंडेशनमधून आम्ही शाळांसाठी खूप काही कार्यक्रम करतो
आम्ही जवळजवळ 160 शाळांमध्ये ई लर्निंग किट्स आणि इंटरॅक्टिव्ह ई लर्निंग प्रोजेक्ट्स केलेले आहेत. आणि ह्या 160 पैकी फक्त 10-20 शाळा सोलापूर शहरातल्या आहेत, बाकी सगळ्या शाळा या खेड्यातल्या आहेत. आणि या मुलांना या ई लर्निंगमधनं ते शिकतील, आपलं 10वीपर्यंत शिकतील, पण त्याच्या पलीकडे अजून काय देता येईल हा जेव्हा विचार आमच्या डोक्यात आला तेव्हा आम्ही बैठक ॲट स्कूल असा एक उपक्रम घेतो की ज्याच्यात आम्ही जवळजवळ 10 शाळा आत्ता पायलट म्हणून घेतो की जिथे वर्षातून 6 कॉन्सर्ट्स करतो, संगीत, शास्त्रीय संगीत, नृत्य आणि वादन या तिन्हीची. आणि ही छोटी छोटी मुलं ज्यांना आयुष्यात कधी हे काही माहिती नाही, जे पहिल्यांदा बघतात आणि त्यातून त्यांना खूप काही वेगळं शिकायला मिळतं, त्यांना त्यातून एक रसिक मन तयार होतं आणि त्यांनी स्वतः त्यातले काही जण कदाचित पुढे येऊन शिकतील देखील या कला. त्याच्यानंतर आम्ही नाटक देखील शाळांमधल्या मुलांकडे घेऊन जातोय. गेली 2 वर्ष आम्ही मुंबईच्या गिल्लो रिपर्टॉर थिएटर बरोबर नाटक नेतोय शाळांमध्ये. आणि पुन्हा ही खेड्यामधली मुलं ज्यांनी कधी आयुष्यात नाटक पाहिलं नाही त्यांच्यासाठी हा एक खूप वेगळा अनुभव असतो आणि त्यात ते अगदी रंगून जातात आणि मग त्यातून कदाचित पुढचे कलावंत देखील घडतील. पण कलावंत जरी नाही घडले, तसं यरमाळकर सर म्हणाले तसं जेव्हा कार्यक्रम होतात तेव्हा येऊन बघणारे रसिक तयार होणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना ह्या संधी मिळत आहेत, त्याचं सोनं करा आणि खूप फायदा घ्या आणि ह्यातून खूप अजून काही शिका. म्हणजे तुमच्या अभ्यासक्रमाच्या पलीकडे ह्या गोष्टी देखील शिका. मला अतिशय आनंद होईल की हा उपक्रम दरवर्षी चालत राहील अशी मी एक अपेक्षा व्यक्त करते. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा तुमच्या या सगळ्या स्पर्धांसाठी खूप खूप शुभेच्छा. यश अपयश हे येत राहतं, पण त्यातून जे शिकायला मिळतं ते घेऊन नक्कीच पुढे जा. एवढंच सांगून मी थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. नक्कीच मॅडमनी म्हटल्याप्रमाणे की कलावंत तर घडावाच, पण त्याबरोबर एक रसिक मन देखील घडावं, रसिक समृद्ध व्हावा, यासाठी देखील त्यांचे अनेक प्रयत्न आपण त्यांच्या विविध उपक्रमांमधून पाहत आहोत. धन्यवाद. यानंतर विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर सर यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. कंटाळेल काय? मला वाटते काल 12:30-1 पर्यंत प्रॅक्टिस चालू होतं इथं, त्यामुळे कंटाळे असतात. पण मला वाटतं हे कंटाळण्यासाठी प्रोग्राम नसतात. आदरणीय व्यासपीठ, त्याच्यावर असणारे ऐकायचे दोन्ही आमचे कलाकार प्रमुख अतिथी श्रीपाद सर आणि सुहासिनीताई, दोघेही कलाकार आहेत. म्हणजे मॅडमही नाट्य संगीत किंवा कलामध्ये शिक्षण अजून घेत आहेत आणि सर तर अगदी वेल नोन कलाकार आहेत, नाट्य कलाकार आहेत. आणि असे दोन्ही पाहुणे जे मनाला करमणूक देणाऱ्या विषयामध्ये पारंगत आहेत, असे प्रमुख अतिथी आपल्या या मनाला विरंगुळा देणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपल्याला अतिथी म्हणून लाभलेला. मला वाटतंय मॅडमनी आत्ता सांगितल्याप्रमाणे हा कार्यक्रम दरवर्षी होईल याची काळजी आम्ही घेऊ. कारण विद्यार्थी विकास विभाग याचा अर्थच असा आहे की विद्यार्थ्याचा विकास घडवणं आहे. सगळे संकुल आहेत, डिपार्टमेंट्स आहेत, तिथं शिकवलं जातं. मग विद्यार्थी विकास विभागाचं काय काम आहे? शिकवणं नाही, शिकणं. विद्यार्थ्याच्या मध्ये ज्या सुप्त कलागुण आहेत त्यांना बाहेर घेऊन येणं आणि ते शिकणं आणि त्यातून त्यांना स्पर्धेसाठी तयार करणं. मला वाटते ऑक्टोबरमध्ये या विद्यापीठाचा, प्रस्तुत विद्यापीठाचा युवा महोत्सव साजरा झाला. त्यामध्ये विद्यापीठामध्ये संलग्नित महाविद्यालय आणि विद्यापीठातील संकुल या सगळ्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. आणि मला त्यावेळी आनंद वाटला की माझ्या स्कूलमधील विद्यार्थ्यांनी बराचसा मोठा सहभाग घेतला होता आणि ते मला वाटते विनर्सवर ठरले होते. बरोबर ना? 7 प्राइजेस मिळाले. आणि हे ज्यावेळी आम्ही डिस्कस करत होतो त्यावेळी असा विचार केला की मग आपण विद्यापीठात काही ऍक्टिव्हिटी का करत नाही. मी आल्यानंतर मला पहिले 2-3 महिने असं चुकल्यासारखं वाटलं. मे बी मला असं वाटलं मी मुंबईत राहून इथं आल्यामुळे मला ते थोडं कुठतरी गर्दी कमी वाटतंय किंवा कुठतरी चुकल्यासारखं वाटतंय. आणि म्हणून मला वाटतं मी आविष्कार सुद्धा इथे मुद्दामून घ्यायला लावला आणि जो खरंच ते फक्त 4 दिवसामध्ये तयारी झाली. त्याच्यानंतर हा कार्यक्रम सुद्धा अगदी आवर्जून घ्यायला सांगितला कारण यामध्ये माझ्या स्कूलमधल्या सगळ्या विद्यार्थ्यांना पार्टिसिपेट होत आहेत. आणि त्यामुळं
सुहासिनीताई, इथून पुढे जर तुम्ही तयार असाल तर प्रत्येक वर्षी तुम्ही या कार्यक्रमाला अतिथी म्हणून यावं, हे अगोदरच ॲडव्हान्समध्ये तुम्हाला आमंत्रण. विद्यार्थ्यांनो, शिक्षण ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, परंतु त्याबरोबर तुमच्याकडे जे काही कलागुण आहेत त्याला सुद्धा तुम्ही वाव दिला पाहिजे. जे काही कलागुण आहेत ते तुमच्या अर्थार्जनाचं साधन सुद्धा होऊ शकतं, आणि जर समजा ते अर्थार्जनाचा एक भाग होऊ नाही शकला तरी तुमचं डिप्रेशन, तुमचा कंटाळवाणपणा किंवा तुमची मनाची शक्ती वाढवणं, जिथं आपण मेडिटेशन वगैरे करून रिज्युनेट करायचा आपण प्रयत्न करतो, ते न करता तुम्ही तुमचा जो छंद आहे, तुमच्यामध्ये जे काही कलागुण आहेत त्याचा परत परत विचार करून त्या दृष्टीनं थोडंसं विचार केला आणि पुढे घेऊन जायचा विचार केला. त्यामध्ये तुमचे चित्रकला असेल, गायन असेल किंवा रांगोळी असेल, असे बरेचसे काय. आता रांगोळी किंवा चित्रकला किंवा पथनाट्य यांना वाव कुठे मिळेल, तुमच्या सुप्त गुणांना पुढे आणण्यासाठी वाव कुठे मिळेल, तर हा एक मंच आहे. महाविद्यालयामध्ये आणि विद्यापीठामध्ये अशा मंचावरती आल्यानंतर तुम्ही तुमचे जे कलागुण आहेत त्याचं प्रदर्शन इथं घडवू शकता. आणि आज आपण बघतो टी व्हीमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये खूप सारे रियालिटी शो आहेत. या रियालिटी शोमध्ये जाताना त्याच्या अगोदरच्या स्टेपमध्ये हा मंच असू शकतो. इथे तुम्हाला त्याचं प्रदर्शन करून तुमचं स्टेज डेअरिंग वाढवता येतं. त्यामुळं मला वाटते तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या कलागुणांना सुप्त वाव मिळावा, त्याचं वाढ व्हावी, या दृष्टीनं सुद्धा विद्यापीठामध्ये आणि महाविद्यालयामध्ये अशा प्रकारचा एक विभाग सरकारनेच जबरदस्त बंधनकारक केलेला आहे. आणि त्यामुळं त्या दृष्टीनं महाविद्यालयामध्ये सुद्धा विद्यार्थी विकास विभाग आहे. आणि विद्यार्थी विकास विभागाचं काम एकच आहे की विद्यार्थ्यामध्ये रेग्युलर शिक्षणापेक्षा वेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कलागुणांना वाव देणं, त्यांना स्फूर्ती देणं आणि त्यातून कलाकार घडवणं किंवा त्यामधून त्यांचा विकास करणं, एवढंच या विभागाचं काम असतं. आणि म्हणून मला वाटतं वर्षभर आमचे कळवणे सर वेगवेगळे प्रोग्राम अरेंज करत असतात. मग ते विद्यापीठात असतील, काही कॉलेजेसमध्ये असतील, आणि असेच प्रोग्राम विद्यापीठामध्ये सुद्धा होतील. कारण मला वाटते याच्या अगोदर पूर्वी म्हणजे आम्ही ज्यावेळी कॉलेजला होते त्यावेळी विद्यापीठात गॅदरिंग व्हायचे, महाविद्यालयामध्ये गॅदरिंग व्हायचे. आता ते सगळे गॅदरिंगचे प्रकार कमी झाले. आता त्याला नाव वेगळं दिलं. प्रत्येक महाविद्यालयामध्ये त्याचं नाव वेगळं आहे. कार्यक्रम ॲक्टिव्हिटी त्याच राहतात, फक्त वेगळं नाव दिलेलं आहे. गॅदरिंग न माता काही वेगळे नाव दिले जातात. आणि त्याच प्रमाणे इथे सुद्धा आपल्या विद्यापीठामध्ये युवा स्पंदन या नावानं आपण हा गॅदरिंगचाच प्रकार करत असतो आणि आपण करत राहू, जेणेकरून आपल्या या संकुलामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल आणि त्यांनी त्यांची कलाकृती अशा मंचावरती सादर करावी आणि उत्स्फूर्तपणे भाग घ्यावा. मला असं वाटतं की सेकंड इयरला असणारे मुलं पुढच्या वर्षी पास आउट होऊन जातील अँड दे विल मिस अस अँड वी विल मिस देम डेफिनेटली. कारण मला वाटते सेकंड इयरचे विद्यार्थी यावेळी खूप प्रमाणात त्यांनी या अशा कार्यक्रमाने भाग घेतला. त्यामुळे आम्ही डेफिनेटली त्यांना मिस करू. पण मला वाटतं आपण हा प्रोग्राम आता पुढे एन्जॉय करू. मी जास्त वेळ न घेता आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पुढचा कार्यक्रम चालू करावा अशी विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू. कुलगुरू तथा या समारंभाचे अध्यक्ष यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल धन्यवाद सर. युवा स्पंदन सांस्कृतिक महोत्सव 2024 उद्घाटन समारंभ प्रसंगी औपचारिक आभार व्यक्त करण्यासाठी माननीय डॉक्टर केदारनाथ काळवणे सर, संचालक विद्यार्थी विकास विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांना मी विनंती करतो. संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे सर. सन्माननीय रंगमंच आणि मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर तसेच समोर बसलेले सर्व मान्यवर, सर्वांना नमस्कार. बालकवीने फार सुंदर लिहिलंय, सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबून घ्यावे आणि चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे. असंच काहीसं चैतन्य आपण आज आणि उद्या अनुभवणार आहोत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ सोलापूर अधिविभागासाठी आपण युवा स्पंदन सांस्कृतिक महोत्सव आज आणि उद्या घेतो आहोत. त्याचा उद्घाटन समारंभ आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेले आहे. मी या निमित्ताने साहेबांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी अष्टपैलू कलावंत आणि प्रसिद्ध उद्योजिका श्रीमती सुहासिनी शहा मॅडम यांनी वेळ दिला आणि आपल्याला अत्यंत
मोलाचं असं मार्गदर्शन केलं. त्यासोबतच नाट्य कलावंत नाट्य क्षेत्रामध्ये ज्यांनी अनेक भूमिका अजरामर केलेल्या आहे असे श्रीपाद यरमाळकर या दोघांचेही मी विद्यापीठाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपल्याला जे सहकार्य लागणारं असतं किंवा मार्गदर्शन लाभणारं असतं, असं मार्गदर्शन सातत्यानं आम्हाला करणारे आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामाल सर, त्यासोबतच कुलसचिव योगिनी घारे मॅडम यांचेही मी या निमित्ताने आभार व्यक्त करतो. आणि मला विशेष उल्लेख या निमित्ताने करायचा आहे आपल्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत सर यांच्यामुळे आज आपल्याला हे जे 2 कलाक्षेत्रामध्ये काम करणारे जी माणसं आहेत ते पाहुणे म्हणून लाभलेले आहेत आणि सरही समोर उपस्थित आहेत. सरांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपल्या विद्यापीठाचे नवनिर्वाचित परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक श्रीकांत अंधारे सर उपस्थित आहेत, त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. या सांस्कृतिक महोत्सवाचे समन्वयक डॉक्टर विकास कडू सर, समोर बसलेले सर्व शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि हा उद्घाटनाचा समारंभ माननीय अध्यक्षाच्या परवानगीनं संपला असं जाहीर करतो. तुम्हा सर्वांना मी सादरीकरणासाठी शुभेच्छा देतो आणि आता लगेचच सादरीकरण होणार आहे. धन्यवाद.